निवडणुकीमध्ये होणारा पैशांचा वापर, गुंडांना दिली जाणारी तिकीटं यामुळे देशाची लोकशाही अडचणीमध्ये आलेली आहे। त्यामुळे आता निवडणूक पद्धत बदलण्याची गरज असल्याचं मत आनंदराज आंबेडकरांनी व्यक्त केले। तसंच देशामध्ये फ्रान्सच्या धर्तीवर निवडणूक व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। पद्धतीने जे चाललेलं आहे की गुंड या देशामध्ये लोकसभेपासून ते साध्या पंचायत समितीपर्यंत लोक या पद्धती निवडून जाणं हे म्हणजे लोकशाहीला मारक आहे। माझं म्हणणं आहे की या पद्धतीचं जे इलेक्शन आहे हे आता बदललं पाहिजे आणि फ्रेंच पद्धतीचं इलेक्शन ज्याच्यामध्ये पक्षांना मतदान होतं आणि जे पर्सेंटेज 100% पर्सेंटेज असेल तर त्याच्यात एखाद्या पक्षाला 25% मतदान झालं तर त्याला 25 जागा देण्यात याव्या 100मध्ये। अशा पद्धतीने पक्षानं जर वोटिंग झालं तर इथे पैशाचा पण जो काही चुराडा होतो आणि नंतर गुंड सुद्धा निवडून येतात, हे सर्व संपेल। एखादा गुन्हा दाखल होणे, एखाद्यावर त्या ठिकाणी केस रजिस्टर होणे, पण नंतर मात्र कोर्टामध्ये ती बाब योग्य आहे की नाही किंवा तो गुन्हा सिद्ध ठरला का, यावर मात्र जास्त भर जातो। साधारण आपण एफ-आय-आर मध्ये जरी नाव असलं तरी शेवटी गुन्हा अंतिम करण्याचं किंवा गुन्हेगारांना गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी किंवा गुन्हा सिद्ध कोर्टात झाल्यावर मग मात्र आपण तशा उमेदवाराला तिकीट देत नाही। त्यामुळे आता एफ-आय-आर मध्ये नावं आहेत, काही उमेदवाराला तिकीट दिली आहे, सर्वच पक्षात दिली आहे। जेव्हा काही कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा आपल्याला त्याच्यात अधिक भाष्य करता येईल।